घटक 2 साहित्यातील संप्रदाय. एक उद्दिष्टे. या घटकात साहित्यातील संप्रदायांचा अभ्यास केल्यावर आपणास साहित्यातील संप्रदायांची निर्मिती कशी झाली ते समजेल. साहित्यातील संप्रदायांच्या व्याख्या आणि स्वरूप ध्यानी येईल. पाश्चात्य साहित्यातील संप्रदाय आणि मराठी साहित्यातील संप्रदायांचे स्वरूप स्पष्ट करता येईल. विविध संप्रदायांची लक्षणे स्पष्ट करता येतील. संप्रदायांमागील तात्विक पार्श्वभूमी पाहता येईल. 2.2 प्रास्ताविक साहित्याचा अभ्यास साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण साहित्यिक हा प्रतिभावंत असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला प्रतीत होऊ न शकलेले सत्य व सौंदर्य कवी लेखकाला जाणवते. त्या सत्याचा व सौंदर्याचा आविष्कार साहित्यकृतीच्या माध्यमातून लेखक करीत असतो. अर्थातच हा आविष्कार लेखकाच्या स्वभावपरत्वे अथवा दृष्टिकोनाच्या वेगळेपणामुळे प्रत्येकाच्या अनुभवाचा रंग भिन्न होतो. ललित वाङ्मयाची निर्मिती अनेक शतकांपासून होत आली आहे. व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे व हेतुपरत्वे ललित वाङ्मयाचे स्वरूप बदलत असते. पण समग्र ललित वाङ्मयाचा विचार जेव्हा एकत्रपणे केला जातो, तेव्हा काही समान प्रवृत्ती वेगवेगळ्या काळातील व देशातील साहित्यात दिसून येतात. या प्रवृत्तीनुसार साहित्याचे आणि साहित्यिकांचेही वर्गीकरण केले जाते. अशा वर्गीकरणाने ज्या भिन्न स्वरूपाच्या प्रवृत्ती सिद्ध होतात त्यांना संप्रदाय असे म्हटले जाते. 2.3 विषय विवेचन. प्राचीन काळापासून भारतामध्ये संप्रदाय हा शब्द प्रचारात आहे. मात्र तो धर्म, जाती, अध्यात्म या संदर्भातच वापरला गेला आहे. साहित्यातील संप्रदायाशी तसा याचा संबंध नाही. साहित्य समीक्षेत संप्रदाय हा जो शब्द वापरला जातो तो पाश्चात्यांकडून प्राप्त झालेला इझम या अर्थाचा शब्द आहे. साहित्याच्या माध्यमातून लेखक त्याच्या मनातील भावभावनांचे प्रकटीकरण करीत असतो. लेखकाचा आत्माविष्कार त्याच्या मनातील विविध प्रवृत्तींनी रंगलेला असतो. त्यामुळे एकाच कालखंडात अभिजातवाद किंवा सौंदर्यवाद अशा परस्परविरोधी प्रवृत्तीही दिसून येतात. या संदर्भात जर्मन कवी गटे याचे उदाहरण देता येईल. कवी गटे हा तरुणपणी स्वच्छंदवादी होता, तर आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने अभिजातवादी साहित्याची निर्मिती केली आणि वयाच्या 70 त्याने हळवी प्रेमगीते लिहिली व तो पुन्हा स्वच्छंदवादी ठरला. यादृष्टीने स्टेंडॉल हा पाश्चात्य समीक्षक म्हणतो, प्रत्येक कलाकृती विशिष्ट काळी स्वच्छंद या सदरातच मोडते. मात्र 1-2 पिढ्यांच्या कालावधीत ती स्वच्छंदता अशी रुळून जाते की तिला अभिजात असे स्वरूप प्राप्त होते. याचा अर्थच असा की एकाच कालखंडात 2 संप्रदायांमध्ये समान अशा काही गोष्टी असू शकतात. तसेच एकाच लेखकाने केलेल्या साहित्यनिर्मितीमध्ये वेगवेगळ्या साहित्य संप्रदायांचे विशेष आढळून येतात. हे समजून घेऊन साहित्यातील संप्रदायांचे स्वरूप अभ्यासणे उचित ठरते. प्रस्तुत प्रकरणात आपण अभिजातवाद, सौंदर्यवाद, वास्तववाद आणि अस्तित्ववाद यांचे स्वरूप अभ्यासणार आहोत. 1. अभिजातवाद. क्लासिसिझम या शब्दाचा मराठी पर्यायवाचक शब्द म्हणून अभिजातवाद हा शब्द योजिला जातो. क्लासिकस हा शब्द क्लास या शब्दापासून साधलेला आहे. साहित्यातील संप्रदाय या ग्रंथात डॉ. रा. शं. वाळिंबे यांनी याची सविस्तर चर्चा केली आहे. अभिजातवादाच्या उत्पत्तीविषयी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये पुढील विवेचन आढळते. सर्वियस टुलियस हा रोमचा 6वा बादशहा. याने काही घटनाविषयक सुधारणा केल्या. या बादशहाने उत्पन्नानुसार नागरिकांचे 5 वर्ग केले. त्यापैकी सर्वश्रेष्ठ अशा वर्गाला त्याने क्लासिकस असे म्हटले. या धनवान वर्गातील लेखकाला स्क्रिप्टर क्लासिक्स अशी संज्ञा प्राप्त झाली. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून हा क्लासिक शब्द रूढ झाला असावा.
अभिजातवाद हा शब्द 19व्या शतकापासून वापरला गेला असे दिसते. अभिजातवादाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येते. प्राचीन कालखंडापासून ज्या साहित्यकृती शाश्वत स्वरूपाच्या, काळाच्या ओघात नष्ट न होता टिकून राहिलेल्या म्हणजेच अक्षर ठरल्या आहेत, ज्या साहित्यकृतींचा प्रभाव रसिक वाचकांच्या मनावर दीर्घकाळ राहिला आहे, अशा साहित्यकृतींना अभिजात या नावाने संबोधले जाते. अभिजात म्हणजे कुलीन अथवा सुसंस्कृत. आपल्या देशातील संस्कृत भाषा आणि युरोपमधील ग्रीक व लॅटिन या भाषांना अभिजात भाषा असे म्हटले जाते. ग्रीक आणि रोमन संस्कृतीच्या उत्कर्ष काळातील ह्युमॅनिटेरियन या लेखकाच्या साहित्य निर्मितीत या क्लासिसिझमची बीजे रुजलेली आहेत. अभिजातवादी प्रवृत्तींचा शोध घ्यायचा तर आपणास अरिस्टॉटलच्या काव्यशास्त्र हा ग्रंथ आणि त्याने मांडलेला विरेचनाचा सिद्धांत व प्रतिकृती सिद्धांत ध्यानी घेणे आवश्यक आहे. अरिस्टॉटलची साहित्याच्या संदर्भातील सर्वसाधारण भूमिका अशी की साहित्यात मानवी जीवनाचे चित्रण असते. मानवी भावभावना साहित्यकृतीच्या विषय ठरत असतात. हा भावनाविष्कार जेव्हा कलाकृतीत आविष्कृत होत असतो, तेव्हा तो सौम्य, शांत आणि संयत असतो. साहित्यकृतीच्या वाचनाने अथवा नाटकासारखी कलाकृती पाहिल्याने कलाकृतीत असलेल्या भावभावनांच्या प्रभावामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनातील भावभावनांचे विरेचन होते, त्यांचा निचरा होतो. साहित्यकृतीमुळे रसिक वाचकाला आनंद होतो, त्याच्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात, अशी भूमिका अरिस्टॉटल याने मांडली. म्हणून पाश्चात्य अभिजातवादाची गंगोत्री अरिस्टॉटल व त्याचे काव्यशास्त्र होय असे म्हटले जाते. मानवी जीवनातील सत्याचे मूलभूत चिंतन करून त्याची प्रतिष्ठापना साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून समाजात करणारे विचारवंत, प्रज्ञावंत प्राचीन कालखंडापासून संतांच्या, प्रेषितांच्या, धर्मगुरूच्या रूपात समाजात वावरत असतात. अशा प्रज्ञावंतांचे विचार सार्वकालिक असतात, समाजाला योग्य ती दिशा देणारे असतात. अशा विचारांची आणि असे विचार असणाऱ्या साहित्याची गणना अभिजात साहित्य या सदरात केली जाते. अभिजातवादी संप्रदायात मानवी मनाला आणि बुद्धीलाही महत्त्वपूर्ण स्थान असते. कलेचा अथवा साहित्याचा हेतू आनंदाबरोबर जीवनातील सत्यशोधनासाठी उद्बोधनासाठी व्हावा अशी या संप्रदायाची भूमिका असते. अभिजातवादाची वैशिष्ट्ये शास्त्रप्रामाण्य, वस्तुनिष्ठता, वर्ण्यविषयाला महत्त्व, साधी अकृत्रिम प्रासादिक भाषा, पराकाष्ठेचा संयम, प्रमाणबद्धता, सुसूत्रता, एकरूपता, रेखीवपणा, वृत्तीचे प्रौढत्व व विषयाचे गांभीर्य ही काही अभिजातवादाची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. या वैशिष्ट्यांचे विवेचन पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने केले आहे. नव अभिजातवाद, निओ क्लासिसिझम. अभिजातवादाची संकल्पना स्पष्ट करताना नव अभिजातवाद म्हणजे काय याचा थोडक्यात विचार करणे गरजेचे आहे. इ.स. च्या 5व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंतचा काळ युरोपमधील ख्रिश्चन धर्माच्या सर्वांगीण वर्चस्वाचा काळ होता. साहित्यादी कलांना आणि जीवनव्यवहारांना धर्मग्रंथ व धर्मगुरूच्या कडक शिस्तीतच वावरावे लागत होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत होती. याविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून इ.स. 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव होऊन ग्रीक साम्राज्याचा अंत झाला. विचारस्वातंत्र्याच्या पुरस्काराने ग्रीक साहित्य आणि तत्त्वज्ञान जोरकसपणे समाजासमोर येऊ लागले. युरोपातील पुनर्जागरणाच्या रेनेसा प्रक्रियेस गती लाभली. ग्रीक साहित्यातून प्रेरणा घेऊन नवसाहित्य आणि समीक्षेची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारच्या साहित्यव्यवहाराला नव अभिजातवाद या संज्ञेने ओळखले गेले. फ्रान्समधील अभिजातवाद 17वे शतक हा 14व्या लुईचा कालखंड. या कालखंडाला क्लासिकल एज असे म्हटले जाते.
पुनरुज्जीवनानंतरच्या काळात मोलियर व कार्नेल हे साहित्यिक वगळता अनेक फ्रेंच लेखकांनी ग्रीक वाङ्मय प्रमाण मानून त्याचे अनुकरण केले. साधेपणातील सौंदर्य, अकृत्रिमता, प्रासादिकता, सूक्ष्म तरलता ही अभिजातवादी साहित्याची गुणवैशिष्ट्ये फ्रेंच साहित्यात आढळू लागली. रेसिन या फ्रेंच नाटककाराने उत्कृष्ट अशा अभिजात साहित्याची निर्मिती केली. बोलो, रापेय व ला बोस्यू यांनीही अभिजात दर्जाच्या साहित्याची निर्मिती केली. बोलो यांनी होमर, व्हर्जिल, होरेस, ओविड या प्राचीन कवी समीक्षकांना प्रमाण मानले. श्रेष्ठ साहित्य निर्मितीची नियमावलीच त्यांनी तयार केली. या नियमावलीचा अवलंब केल्याने उत्कृष्ट साहित्याची निर्मिती होईल, असा त्यांचा दावा होता. शिवाय बोलो यांनी महाकाव्य, शोकात्म नाटके व सुखांत नाटके यासाठी ऑरिस्टॉटल व होरेसचे सिद्धांत प्रमाण मानून ते लोकांसमोर अनुकरणासाठी मांडले. इंग्लंडमधील अभिजातवाद इंग्लंडमध्ये अभिजातवादाची चर्चा 18व्या शतकापासून सुरू झाली. शेक्सपियर, मिल्टन, ऑडिसन, डॉ. बेन जॉन्सन, मॅथ्यू आर्नोल्ड हे त्या कालखंडाचे अभिजात साहित्यिक मानले जातात. लेखनातील शिस्त, प्रमाणबद्धता, एकसूत्रीपणा हे अभिजातवादाचे गुण या लेखकांच्या साहित्यात आढळून येतात. मॅथ्यू आर्नोल्ड यांनी अभिजातवादी तत्त्वांची चर्चा केली आहे. आधुनिक काव्यशास्त्राच्या सिद्धांतापेक्षा प्राचीन ग्रीक काव्यशास्त्रीय सिद्धांत अधिक ग्राह्य आहेत, अशी मॅथ्यू आर्नोल्ड यांनी शिफारस केली आहे. अभिजातवादी वाङ्मयाची भाषाशैली साधी सोपी सरळ असावी. औचित्यहीन शब्द टाळावेत, अशी दक्षता घेतली जायची. इंग्लंडमध्ये शास्त्रांच्या सर्वांगीण प्रसारासाठी स्थापन झालेल्या रॉयल सोसायटी मुग्धेही या कालखंडातील साहित्यिकांच्या लेखनात शास्त्रीयता, स्पष्टता व काटेकोरपणा या वैशिष्ट्यांना स्थान मिळते. या लेखकांनी काल्पनिक जीवनाची चित्रे रंगविण्यापेक्षा ऐहिक समस्यांचा विचार आणि भावाविष्कार यांना प्राधान्य दिले. व्यक्तीच्या सुखदुःखापेक्षा सामाजिक सुधारणा आणि समस्यांना महत्त्व दिले. जर्मनीतील अभिजातवाद जर्मनीतील अभिजातवादाचा विचार करताना गटे या साहित्यिक विचारवंताचा उल्लेख प्राधान्याने करावा लागतो. इफिजेनी ऑफ टॉरिस, हरमॅन अँड डोरोथी व फाउस्ट या साहित्यकृतीच्या माध्यमातून गटे यांनी अभिजातवादाचा आविष्कार केला. प्रकृतीचे अनुकरण महत्त्वाचे मानून ऑरिस्टॉटलच्या सिद्धांताचे अभिजातवाद्यांनी अनुसरण केले. अनुकरणाचा अर्थ अभिजातवादी समीक्षकांनी प्रकृतीचे म्हणजे मानवासह समग्र जीवनाचे पुनःसृजन केला. कवी हा चारित्र्यसंपन्न व ज्ञानी असावा, प्रतिभासंपन्न असावा. हे गुण असतील तरच कलावंत उच्च दर्जाची कलाकृती निर्माण करू शकेल. कलाबाह्य गोष्टींपासून कलावंतांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे असा विचार जर्मनीतील समीक्षकांनी मांडला. अभिजातवादाविषयी टी.एस. एलियट यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. ते म्हणतात, अभिजातवाद म्हणजे विशिष्ट वाद नव्हे तर एका शब्दात अभिजातवादाचे लक्षण म्हणजे प्रौढता. ही प्रौढता कलाकृतीत उच्च व विकसित जीवनाच्या आविष्कारामुळेच येते. यासाठी स्वतः साहित्यिकच प्रौढत्वगुणाने युक्त असावा लागतो. साहित्यिकाची निर्मिती विशिष्ट व उन्नत काळातच होऊ शकते. म्हणजे प्रौढ कलाकृती प्रौढ समाजातील प्रौढ कवीच निर्माण करू शकतो. टी.एस. एलियट यांनी कलाकृतीच्या व्यापक प्रभावालाही अभिजातवादाचे महत्त्वाचे लक्षण मानले आहे. उत्कृष्ट कलाकृती या देश आणि काल यांच्या सीमा भेदून अखिल मानवजातीसाठी दिशादर्शक ठरत असतात. अभिजात कलाकृती अशी असावयास हवी की एखाद्या समाजाची समग्र प्रतिभा त्या कलाकृतीत प्रकट व्हावी. आदर्श अभिजातवादी कलाकृती स्वभाषेच्या मर्यादा ओलांडून अखिल मानवजातीस प्रभावित करीत असतात. संस्कृत साहित्यातील अभिजातवाद भारतीय साहित्याच्या दृष्टीने अभिजात संप्रदाय असा स्वतंत्र संप्रदाय
युरोपीय अर्थाने दाखविणे कठीण आहे. संस्कृत साहित्य ज्या कालखंडात लिहिले जात होते, त्या कालखंडात सामाजिक आचार, विधी, कुलधर्म, कुळाचार, शिष्टाचार यांना प्रमाण मानूनच सामाजिक जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हे साहित्यिकांचे आद्य कर्तव्य होते. रामायण, महाभारत या प्राचीन महाकाव्यांची निर्मिती या हेतूनेच झाली. या मूळ ग्रंथांना प्रमाण मानूनच नंतरच्या कालखंडातील साहित्य निर्मिती होत राहिली. आपल्याकडे कालिदास, भवभूती, श्रीहर्ष, माघ, बाणभट्ट इत्यादी संस्कृत साहित्यकारांनी केलेल्या साहित्याला अभिजात साहित्य म्हटले जाते. अभिजात संस्कृत साहित्यात जीवनाचे समग्र दर्शन, प्रौढ गंभीरपणा, सखोल आशय, उदात्त जीवनदृष्टी, अलंकारिक आणि सुश्लिष्ट रचना हे विशेष या कवींच्या ठिकाणी निश्चितच दिसतात. तथापि कवीचा आत्माविष्कार अभिजातवादात महत्त्वाचा मानला जात होता. शिवाय कल्पनारम्यतेलाही अभिजात संस्कृत साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान होते. याचा परिणाम असा झाला की जीवनवादी बोधवादी दृष्टिकोनाची मांडणी करण्यात अनेक संस्कृत साहित्यिक कमी पडले. म्हणून अभिजातवादाची पाश्चात्यांची संकल्पना भारतीय साहित्याला जशीच्या तशी लागू करता येत नाही. मराठी साहित्यातील अभिजातवाद प्राचीन मराठी साहित्याचे वर्गीकरण संत, पंत आणि तंत या प्रकारात केले जाते. संतांनी लिहिलेल्या साहित्यात अभिजातवादाच्या खुणा काही प्रमाणात सापडतात. तथापि प्राचीन मराठीतील बरेचसे साहित्य हे पंथी स्वरूपाचे साहित्य आहे. ते तत्वप्रधान, कथाप्रधान, चमत्काराला महत्त्व देणारे आणि पुराण कथांना अनुसरणारे आहे. पंडित किंवा आख्यान कवी यांचा जो एक गट प्राचीन मराठीत दिसतो तो संस्कृत महाकवींना अनुसरणारा, पुराणकथांचा आदर्श मानणारा आहे. सुश्लोक रचनेच्या नावाखाली अर्थशून्य चमत्कृती साधणे आणि शब्दालंकारांचे स्तोम माजविणे हे प्रकार या पंडित कवींकडून झालेले दिसतात. मराठी शाहिरांनी जी काव्यनिर्मिती केली आहे, त्या काव्यनिर्मितीस अभिजाततेचा दर्जा देणे धाडसाचे ठरेल. मराठी साहित्यातील अभिजातवादाचे स्वरूप पाहता असे दिसते की समग्र जीवनाचे दर्शन घडविणे, जीवनावर नेमके भाष्य करणे, अनुभवाचा आविष्कार संयत संपूर्णपणे मांडणे हे विशेष क्वचितच कोणा कवीच्या ठायी असलेले दिसून येतात. याशिवाय विषयांचा मर्यादितपणा, संकुचितपणा, कलात्मकतेकडे दुर्लक्ष, संकेतावर अधिक भर, नाविन्य आणि प्रयोगशीलतेकडे दुर्लक्ष, विविध अक्षरगणवृत्तांची बेसुमार योजना, यमकानुप्रासाची अतिरेकी आवड, कृत्रिमपणा, निर्जीवपणा, अलंकरणाचा हव्यास असे दोषही या काव्यात दिसून येतात. पंडित कवींना वामन पंडित, सामराज, मोरोपंत, कृष्णशास्त्री चिपळूणकर, चंद्रशेखर अभिजातवादी म्हणाव्याचे असेल तर तो नकली अभिजातवादाचाच आपल्याकडील आविष्कार म्हणावा लागेल. तात्पर्य: संस्कृत साहित्यात किंवा मराठी साहित्यात अभिजातवादाच्या पाश्चात्य संकल्पनेच्या अनुषंगाने विचार करू जाता केवळ अभिजात साहित्य फारसे दिसत नाही. अभिजातवादी संप्रदायात निर्माण झालेल्या वैगुण्यामुळे आणि सौंदर्यवादाच्या जोरकस निर्मितीमुळे अभिजातवादास उतरती कळा लागली. तथापि अभिजातवादातील काही गुण हे साहित्याच्या श्रेष्ठत्वास उपकारक असे आहेत. 2. सौंदर्यवाद. रोमॅन्टिसिझम. युरोपमध्ये 17व्या व 18व्या शतकात अभिजातवादी प्रवृत्तीचा अतिरेक झाला होता. तत्कालीन साहित्यात एक प्रकारचा सांकेतिकपणा व निर्जीव स्वरूप प्राप्त झाले होते. 19व्या शतकाच्या प्रारंभी याविरुद्ध तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया उमटू लागली. या प्रतिक्रियेतून एक नवी वाङ्मयीन चळवळ अस्तित्वात आली. या चळवळीला रोमॅन्टिसिझम असे म्हटले जाते. मराठीमध्ये या शब्दासाठी प्रतिशब्द म्हणून अनेकांनी अनेक शब्द योजले आहेत. सौंदर्यवाद, स्वच्छंदवाद, कल्पनारम्यता, अद्भुतरम्यता,
निर्भरशीलता इत्यादी अनेक शब्द रोमॅन्टिक आणि रोमॅन्टिसिझम या अर्थाने योजले आहेत. ध्वनिदृष्ट्या निकटचा असा रोमांचवाद हा शब्दही सुचविला गेला आहे. युरोपी साहित्य मीमांसकांच्या मते साहित्यिक कल्पनांमधील रूढीविरुद्ध या संप्रदायाने क्रांती केली. म्हणून त्यास क्रांतिकारक स्वच्छंदवाद रोमॅन्टिक रिव्होल्ट असेही म्हटले जाते. काही समीक्षकांच्या मते मध्ययुगातील कल्पनारम्यतेचेच पुनरुज्जीवन रोमॅन्टिक रिव्हायव्हल या संप्रदायाने केले, म्हणून त्यास पुनरुज्जीवन स्वच्छंदवाद असे म्हटले जाते. संदर्भानुसार असे वेगवेगळे शब्दप्रयोग केले जात असले तरी प्रामुख्याने सौंदर्यवाद अथवा स्वच्छंदवाद असाच उल्लेख या संप्रदायाचा केला जातो. सौंदर्यवादाच्या उदयाची कारणे. युरोपखंडात मध्ययुगात रोमॅन्सेस किंवा नवबलिका हा वाङ्मय प्रकार लोकप्रिय होता. अशा नवलिकांमध्ये चित्तथरारक आणि रोमहर्षक प्रसंग, साहसपूर्ण घटना, शृंगार, वीर, अद्भुत या रसांना पूर्ण वाव मिळे. त्या गद्य व पद्य या दोहोंमध्ये लिहिल्या जात. यामुळे वाचकाची उत्कंठा सतत ताणली जात असे. कालांतराने यातील अद्भुतरम्यतेचे प्रमाण कमी झाले आणि लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या मनोरम विलासाला मोठे स्थान प्राप्त झाले. यामुळेच या संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. अभिजातवादाने युरोपमध्ये 14व्या लुईच्या काळात वैभवाचे दिवस पाहिले. मात्र त्यानंतर संकुचितपणा आणि कर्मकांड यामुळे अभिजातवाद निःसत्व होत गेला. ही अवस्था फार काळ टिकली नाही. अभिजातवादातील वैगुण्याविषयी हळूहळू प्रतिक्रिया सुरू झाली. या प्रतिक्रियेने जेव्हा विशाल रूप धारण केले तेव्हा त्यातून रोमॅटिसिझम हा एक नवीन पंथ निर्माण झाला. रोमॅटिसिझम ला प्रा. श्री के. क्षीरसागर यांनी सौंदर्यवाद हा शब्द वापरलेला आहे. डॉ. रा. श. वाळिंबे यांनी या वादाला स्वच्छंदवाद असा पर्यायी शब्द योजिला आहे. 19व्या शतकातील स्वच्छंद संप्रदायाच्या उदयाच्या सुमारासच फ्रान्समधील राज्यक्रांतीचा अशा लेखकांवर व कवींवर मोठा परिणाम झाला. स्वातंत्र्यता, समता व बंधुता या मंत्राचा उद्घोष या काळातील फ्रेंच राज्यक्रांतीने प्रभावित झालेल्या कवींनी केला. त्यातच रुअसोने पुन्हा निसर्गाकडे चला असे समाजाला आवाहन केले. त्याचाही परिणाम सौंदर्यवादावर झाला. समाजरचनेत इष्टते परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर निसर्गाच्या सानिध्यात आणि नैसर्गिक प्रवृत्तींना महत्त्व दिले पाहिजे, अशी रुसोची विचारसरणी होती. याचा प्रभाव अनेक कवींवर पडला. तथापि सौंदर्यवादी कवींपैकी प्रत्येक कवीची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. वर्डसवर्थला निसर्ग मार्गदर्शक वाटतो. शेळीला स्वतःच्या बंडखोर वृत्तीचे प्रतिबिंब निसर्गात आढळते, तर कीट्सला निसर्गामध्येच ईश्वरी साक्षात्कार घडतो. या शतकात युरोपात जर्मन तत्त्वज्ञानाने जी वाटचाल केली तिचाही कमी अधिक परिणाम सौंदर्यवादी लेखनावर झाल्याशिवाय राहिला नाही. वर्डसवर्थ कोलरिच यांच्या काव्यातील गूढवादाला मिळालेले प्राधान्य हा त्याच्यावर झालेला तत्त्वज्ञानाचा परिणाम होय. कलेसाठी कला सौंदर्यवादी संप्रदायातील साहित्यिकांनी कलेसाठी कला या मताचा पुरस्कार केला. कलेचे मुख्य कार्य किंवा प्रयोजन आनंद हेच आहे असा विचार कीट्सने मांडला. सत्य, शिव आणि सुंदर या त्रयींपैकी सौंदर्यवादी सुंदर हे तत्त्व सर्वश्रेष्ठ मानतात. सौंदर्याच्या आविष्काराला नीतिकल्पनांचा किंवा शिवाचा जाच करता कामा नये, अशी भूमिका या संप्रदायाने घेतली. मराठीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न. चि. केळकर व ना. सी. फडके यांच्या लेखनात या विचाराचे पडसाद उमटलेले दिसतात. सौंदर्यवादाची लक्षणे तीव्र भावनोत्कटता हे स्वच्छंद संप्रदायाचे विशेषत्वाने जाणवणारे लक्षण होय. प्रबळ भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार अशी वर्डसवर्थने व्याख्याच केली आहे.
अभिजात संप्रदायामध्ये वैचारिक अधिष्ठानाला व समतोल आणि संयत प्रमाणबद्धतेला महत्त्व दिले जात होते. याची प्रतिक्रिया म्हणून की काय सौंदर्यवादी संप्रदायातील लेखकांनी लेखकाच्या मानसिक आंदोलनाला महत्त्व दिले. भावनोत्कटतेप्रमाणेच कल्पनाविलासालाही सौंदर्यवादी कवींनी महत्त्व दिले. अभिजातवाद्यांप्रमाणेच जीवनाची केवळ प्रतिकृती निर्माण करण्यावर त्यांनी समाधान मानले नाही. नवीन कल्पित सृष्टीच निर्माण करावयाची अशी त्यांनी वृत्ती बाळगली. स्वातंत्र्याची अनावर ओढ, नाविन्याची हौस, आत्माविष्कार, आत्मनिष्ठता, उत्स्फूर्तता, बंडखोरपणा, कृत्रिमतेला फाटा, भावनोत्कटता, ग्रामीण जीवनाविषयी आकर्षण, निसर्ग प्रेम, गुढगुंजन, अकारण हुरहुर, निराशा ही सौंदर्यवादाची काही ठळक लक्षणे आहेत. बहुतेक सर्वच सौंदर्यवादी साहित्यिक आत्मकेंद्रित मनोवृत्तीचे होते. वैयक्तिक जीवनात आलेले दुःखद अनुभव, सामाजिक क्षेत्रात झालेला अपेक्षाभंग, मनात दाटलेली निराशा, हुरहुर, हळवेपणा यांचे या संप्रदायातील साहित्यात सतत दर्शन घडते. प्रत्यक्षातील कठोर जीवनात जे मिळू शकत नाही, पण हवेसे वाटते ते कल्पनेने इतिहासात शोधावे व त्यातच रमावे अशी मनोवृत्ती अनेकांच्या लेखनातून प्रकट झाली आहे. स्कॉटच्या ऐतिहासिक कादंबऱ्या अशा मनोवृत्तीतूनच प्रकट झाल्या आहेत. वास्तव जीवन हे स्वार्थ, दांभिकता, खोटेपणा यासारख्या दोषांनी ग्रस्त आहे. म्हणून त्याकडे पाठ फिरवून सर्व गुणांनी युक्त नितांतरमणी अशा स्वप्नसृष्टीमध्ये स्वच्छंद संप्रदायातील लेखक रममाण होऊ लागले. या संप्रदायाच्या विरोधकांनी यालाच पलायनवाद असा या मनोवृत्तीचा उपहास केला आहे. लघुनिबंधासारख्या गद्य प्रकारातही ही आत्मलक्षी वृत्तीच सौंदर्यवादी प्रवृत्तीच्या लेखकांमध्ये ठळकपणे दिसते. सौंदर्यवादी संप्रदायाची वैशिष्ट्ये कल्पनाविलास, भावनोत्कटता, सौंदर्यदर्शनाने पुलकित होण्याची व देहभान हरपण्याची वृत्ती, सौंदर्यपूजन, संवेदनशीलता, निसर्गाची ओढ, प्रणयप्राधान्यता, आत्मकेंद्रित मनोवृत्ती, परंपरेविरुद्ध बंडखोरी, अंतःप्रेरणेने नवनिर्मितीचे वाटणारे आकर्षण, आनंद हेच सर्वश्रेष्ठ साहित्य प्रयोजन मानणे ही सर्व या संप्रदायाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. कोणत्याही साहित्यकृतीची नियमावर बोट ठेवून काटेकोर तपासणी करणे चुकीचे असते, असे हा संप्रदाय मानतो. त्यामुळेच आस्वादाला आणि साहित्यकृतीतील चैतन्यतत्त्व समजून घेण्याला सौंदर्यवादाच्या दृष्टीने महत्त्व आहे. चैतन्यदायी मनाचा संप्रदाय, सात सौंदर्यवादी संप्रदाय हा एका अर्थाने तरुण मनाचा संप्रदाय होय. सौंदर्याचे आकर्षण, भावनाशीलतेचे प्राबल्य, स्वप्नरंजनाची ओढ, दुर्दम्य उत्साह आणि त्यामुळेच परंपराविरुद्ध बंड करण्याची अनिवार आकांक्षा, संयमाचा अभाव आणि ज्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे त्याला सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ही सर्व तारुण्याचीच लक्षणे होत. या वयात एखाद्या प्रश्नाचे किंवा समस्येचे शांतपणे विश्लेषण करण्याकडे कल नसतो. विचारापेक्षा विकारांचेच प्राबल्य व्यक्तींच्या ठिकाणी असते. त्यामुळेच रागलोभादी सर्व प्रतिक्रिया उत्स्फूर्त व तीव्र असतात. त्यामध्ये मनःपूर्वकता व प्रामाणिकपणा हे गुण असतात. जीवनाच्या शाश्वत स्वरूपाचे ज्ञान व पक्व असे गांभीर्य यांचा अभाव असतो. म्हणूनच प्रत्येक कलावंताला निदान आपल्या तरुणपणी या संप्रदायाप्रमाणे इतर संप्रदायाचे आकर्षण वाटणेही शक्य असते. त्यामुळे त्याच्या लेखनातून भिन्न संप्रदायांची परस्पर विरोधी वैशिष्ट्ये एकाच वेळी दिसून येणे शक्य असते. अभिजात संप्रदायाला बरीचशी विरोधी अशी प्रवृत्ती, या संप्रदायाला बरीचशी विरोधी अशी प्रवृत्ती या संप्रदायात निश्चितच असते आणि तिचे दर्शन साहित्यकृतींमध्ये घडत असल्यामुळे या संप्रदायाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करावे लागते.
प्राचीन मराठीतील सौंदर्यवाद मराठी संतांचे अभंग अंतःप्रेरणेतून उत्स्फूर्तपणे निर्माण झाले आहेत. या अभंगवाणीत उत्कट भावनांचा विलास अनेकदा जाणवतो. त्यातील चैतन्यशक्ती व सच्चेपणा यांचा प्रत्यय येतो. कर्मकांडापेक्षा भजन कीर्तनाने व नामस्मरणाने ईश्वरप्राप्ती करता येते ही शिकवण त्या काळात नवीन व बंडखोरही होती. तीव्र संवेदनशील वृत्तीमुळेच ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञानही काव्यमय करून टाकले. अशा पद्धतीने आपण संतवाङ्मयाकडे पाहू लागलो तर त्यामध्ये स्वच्छंद संप्रदायाचे अनेक विशेष दिसतील. तथापि याबरोबरच हेही लक्षात घेतले पाहिजे की संतवाणीने आपली आध्यात्मिक परंपरा मानलेली आहे. पापपुण्याच्या कल्पना, पूर्वजन्म, श्रद्धा या गोष्टी संतसाहित्यात दिसतात. वेदांचा, उपनिषदांचा व विशेषतः भगवद्गीतेचा प्रभाव संतांवर असल्याने संतवाणीला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेले दिसते. रामदासही अमुक करावे तमुक करू नये अशी विधिनिषेधाची भाषा बोलतात. तेव्हा सौंदर्यवादाची काही लक्षणे संतसाहित्यात दिसली तरी त्याविरुद्धही बरीच लक्षणे दिसतात. पंडित कवींचे साहित्यही बहुतेक कथाप्रधान किंवा आख्यानप्रधान असे आहे. आणि ही आख्याने त्यांच्या कल्पनेतून स्फुरलेली नसून त्यांनी ती वेगवेगळ्या पुराणग्रंथांमधून आणि विशेषतः रामायण, महाभारत व भागवत या आर्ष महाकाव्यांमधून घेतलेली आहेत. संस्कृतमधील अक्षरगणवत्ते, वर्णनांचे संकेत हे सारे स्वच्छ पाया नियत गा काते ता पता हे सारे स्वच्छंद संप्रदायाला विरोधी ठरते. तरीही मुक्तेश्वरांच्या कवितेमध्ये तारुण्यसुलभ भावोत्कटता, शृंगाराचे आकर्षण बरेच पंडित कवी दाखवतात. सामराज, निरंजन माधव, रघुनाथ पंडित आणि विशेषतः मुक्तेश्वर निसर्गवर्णनात रंगून जातात. तेव्हा स्वच्छंद संप्रदायाची लक्षणे पंडित काव्यात मुळीच दिसत नाहीत असे म्हणणेही कठीण आहे. शाहिरी कवितेत सौंदर्यवादी संप्रदायाच्या खुणा मोठ्या प्रमाणात दिसतात. पौराणिक जीवनाचा आश्रय घेऊन आणि न घेऊनही स्वतःच्या कालातील स्त्री पुरुषांच्या भावनांना शाहिरांनी धीटपणे आविष्कृत केले आणि वर्णनासाठी संस्कृत संकेत प्रमाण मानले नाहीत. ही शाहिरांची बंडखोरी मानली पाहिजे. ऐहिक जीवन, पराक्रमाच्या व प्रणयाच्या कथा, नवी गेय रचना, उत्कट भावनांचा विलास यामुळे प्राचीन मराठीतील सौंदर्यवादाचा खराखुरा आविष्कार म्हणजे शाहिरी कविता असे म्हणता येईल. तथापि लोकरंजन हा शाहिरांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. केवळ आनंदासाठी कलासाधना ही काही त्यांची भूमिका नव्हती. तेव्हा अशा काही गोष्टी शाहिरांची कविता ही सौंदर्यवादी कविता या समजुतीला प्रतिकूल ठरतात. अर्वाचीन मराठीतील सौंदर्यवाद युरोपातील विशेषतः इंग्रजी साहित्यातील स्वच्छंदवादी लेखनाचा खऱ्या अर्थाने प्रभाव केशवसूत, तांबे, बालकवी, गोविंदाग्रज, बोरकर, ना. गो. महानोर इत्यादी अनेक कवींवर पडलेला स्पष्टपणे दिसून येतो. प्रेमाचे आकर्षण, वास्तव जगाच्या कटू जाणीवेने त्यापासून दूरदूर जाण्याची इच्छा, स्वप्नरंजनात मग्न होण्याची वृत्ती, ग्रामीण जीवनाचे व ग्रामीण भाषेचे आकर्षण यासारख्या अनेक गोष्टी तत्कालीन मराठी साहित्य जगतावर सौंदर्यवादाचा विशेष प्रभाव होता हे दाखवतात. ना. सी. फडके यांच्या कथा कादंबन्यांनी प्रणयरम्यतेचे एक गुलाबी स्वप्नच वाचकांपुढे उभे केले. हरिभाऊ आपटे आणि नाथमाधव यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या पुष्कळच लोकप्रिय झाल्या. पाणकळा, सराई यांसारख्या कादंबऱ्या लिहिणारे र. वा. दिघे हे स्वच्छंदवादी कादंबरीकार म्हणता येतील. सौंदर्यवादाच्या मर्यादा सौंदर्यवादी साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले तरी या साहित्याच्या पर्यायाने या संप्रदायाच्याही काही मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. या कालखंडात नकली सौंदर्यवादाला उधाण आले.
प्रेमावर किंवा निसर्गावर मुद्दाम रचलेल्या कविता, ओढून ताणून केलेले गुणगुंजन, अनुभव नसताना केलेले ग्रामीण जीवनाचे चित्रण, स्वप्नरंजनाच्या नावाखाली पलायनवाद, भावनोत्कटतेच्या नावाखाली भावविवशता आणि उर्बडवेपणा, अलंकारिकतेच्या व कृत्रिमतेचा हव्यास असे अनेक अपप्रकार सौंदर्यवादाच्या नावाखाली मराठी साहित्यात येत राहिले. सामान्यतः 1850 पासून 1930 ते 35 पर्यंत सौंदर्यवादाचा मोठा प्रभाव मराठी साहित्यावर दिसतो. 3. वास्तववाद. मानवी जीवनाचे यथातथ्य चित्रण करणे हे वास्तववादाचे प्रमुख तत्त्व आहे. ईश्वर, धर्म, नीती यांची बंधने न मानता सत्याचा शोध घेणाऱ्या मानवी दृष्टीला मानवी मन व त्याचे वर्तन यांचे जे स्वरूप दिसेल त्याचेच वर्णन करणे म्हणजे वास्तववाद होय. सौंदर्यवादाच्या अतिरेकातून वास्तववादी संप्रदायाची निर्मिती झाली. 19व्या शतकाच्या शेवटी पाश्चात्य साहित्य विश्वात सौंदर्यवादाच्या विरोधी विचारसरणी रुजू लागली आणि त्यातूनच वास्तववादाला महत्त्वाचे स्थान प्राप्त होत गेले. सौंदर्यवादी लेखकाची वृत्ती कल्पनाविलासात रमण्याची होती. तिचा अतिरेक झाला तेव्हा त्याची प्रतिक्रिया म्हणून वास्तव जीवनाकडे लेखक वर्गाचे लक्ष जाऊ लागले. वाचकवर्गालाही त्याच त्या प्रकारच्या स्वप्नरंजनाचा आणि एक प्रकारच्या मृगजळाचा वीट येऊ लागला. पलायनवादी साहित्यापेक्षा जीवनाला सामोरे जाणारे आणि भिडणारे असे साहित्य त्यांच्या आवडीचे ठरले. या काळात प्रामुख्याने गद्य साहित्याचा विकास झाला. कारण सूक्ष्म निरीक्षण, अभ्यास, चिंतन, मनन यांना गद्यातच अधिक स्थान असते. स्वप्नाळू भावविशता गद्य लेखनात मुळातच कमी असते. त्यामुळे त्याची वृत्ती आपोआपच समाजाभिमुख अशी बनते. वास्तववादाचे स्वरूप 19व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रभाव सर्वत्र पडू लागला होता. त्यामुळे समाजजीवनात मूलभूत परिवर्तन होऊ लागले होते. पूर्वीपेक्षा वेगळे व असाधारण प्रश्न निर्माण होऊ लागले होते. शहरांची बेसुमार वाढ, कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणातील वाढ या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान निर्माण झाले. काबाड कष्ट करणारा सामान्य स्थितीतला श्रमजीवी वर्ग साहित्यातील चित्रणाचा मुख्य विषय बनला. स्वच्छंदवादी लेखकांपेक्षा वास्तववादी लेखकांची दृष्टी चौफेर व सूक्ष्म होत गेल्याचे दिसते. या कालखंडाच्या मनोभूमीवर झाल्याशिवाय राहिला नाही. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने लोकांच्या धार्मिक समजुतीवर मोठाच आघात झाला. मुख्य म्हणजे जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल जे सिद्धांत मांडले गेले त्यामुळे अंधश्रद्धेला धक्का बसला. नीतिअनीतीच्या परंपरागत कल्पनाही या काळात बदलू लागल्या. मानवी मनोरचनेचा जो अभ्यास मानसशास्त्राने केला त्याचाही प्रभाव दिसू लागला. मानसशास्त्राचा प्रभाव वास्तववादी लिखाणात दिसू लागला. सत्य, शिव, सुंदर इत्यादी मूल्यांची फेरतपासणी केली पाहिजे अशी जाणीव निर्माण झाली. कोणत्याही गोष्टींचे केवळ कल्पनेने वर्णन करण्यापेक्षा ते शास्त्रशुद्ध रीतीने वास्तव पद्धतीने केले पाहिजे. या गोष्टीकडे साहित्यिकांचे लक्ष अधिक वेधले गेले. त्यातच राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यांच्या संदर्भात एंजेल्स आणि विशेषतः मार्क्स यांनी जे सिद्धांत मांडले त्यांचा परिणाम समाजजीवनावर तर झालाच पण साहित्यविश्वही त्यामुळे ढबळून निघाले. विज्ञानाने धर्म, नीती, ईश्वर यांच्या संदर्भातील तत्त्वांना आणि श्रद्धांना दूर लोटले. भौतिकवादाचे वर्चस्व वाढले. मानवी पावित्र्याचे महत्त्व लोप पावले. या सर्वांच्या परिणामातून वास्तववादी संप्रदाय निर्माण झाला. वास्तववादामुळे परखड, निखळ सत्य सांगण्याचे युग अवतरले. तात्विकदृष्ट्या वास्तववाद हा आदर्शवादाला व गुणवादाला विरोधी आहे असे मानले जाते. जे
प्रत्यक्षात जाणवते ज्याची अनुभूती येते त्याला वास्तववादात महत्त्व दिले जाते. ऐंद्रिय संवेदनांतून प्राप्त झालेले ज्ञान हेच खरे व सर्वोच्च ज्ञान असे वास्तववाद मानतो. आदर्शवादात काय असावे याचा विचार केला जातो, तर वास्तववादात काय आहे हे पाहिले जाते. साहजिकच वास्तववादात वस्तुनिष्ठता, वैज्ञानिक दृष्टिकोन व भौतिकवाद यांना प्राधान्य प्राप्त होते. 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये फ्रान्समध्ये बालझेंक हा वास्तववादाचा पुरस्कार करणारा लेखक होऊन गेला. या लेखकाने उपहास आणि उपरोध यांचा अवलंब करत समाजजीवनाचे चित्रण केले. बालझेंकच्या मते, व्यक्ती ज्या समाजात वावरते त्या समाजाचा, तेथील परिस्थितीचा अधिक सूक्ष्म आणि सांगोपांग अभ्यास करावयास हवा. या अभ्यासात शास्त्रीय पद्धतीचाही अवलंब केला पाहिजे. प्राणिशास्त्राचे अभ्यासक ज्या पद्धतीने प्राणिशास्त्राचा अभ्यास करतात, त्या पद्धतीचा अवलंब त्याला अभिप्रेत आहे. वास्तववादाची लक्षणे. 1. वास्तववादाला भावनांची आवश्यकता मान्य आहे, पण भावनाशीलतेचा अतिरेक अमान्य आहे. 2. वास्तववादी साहित्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बहुजनांचे जीवन चित्रित झाले पाहिजे. 3. सर्वसामान्यांचे नित्याची जीवन रंगवीत असताना वैयक्तिकतेबरोबर सामाजिकतेचेही चित्रण यावे. 4. वास्तववादी साहित्यातून सामाजिक जाणीवांचा प्रखर प्रयत्न यावा. 5. वास्तववादी साहित्याने भावसौंदर्याकडे दुर्लक्ष करावे. वास्तववादी साहित्याची अशी काही प्रमुख वैशिष्ट्ये आपणास सांगता येतील. वास्तववादाचा प्रभाव 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सांस्कृतिकदृष्ट्या जो मागासलेला आहे असे मानले जात होते, त्या रशियात उत्कृष्ट साहित्याची निर्मिती होऊ लागली. रशियातील अनेक लेखकांनी पददलितांच्या व पीडितांच्या जीवनाचे अतिशय हृदयद्रावक चित्र आपल्या लेखनातून उभे करून ललित लेखनाला एक दिशा दाखविली. इंग्लंडमध्येही डिकन्ससारख्या लेखकांनी आपल्या कादंबऱ्यांमधून तत्कालीन शिक्षणपद्धतीतील दोष, कामगारांची होणारी पिळवणूक यासारख्या विषयांना प्राधान्य दिले. गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात का व कशी बळावते हाही डिकन्सच्या लेखनाचा विषय झाला आहे. हार्डीनेही आपल्या कादंबऱ्यांमधून सर्व नैतिक मूल्यांची फेरतपासणी झाली पाहिजे आणि नीती अनितीचा पुनर्विचार झाला पाहिजे असे सांगितले. स्त्री जीवन व त्यामधील समस्या याकडेही अनेकांनी लक्ष वेधले. स्त्री म्हणजे केवळ कचकड्यांची बाहुली नव्हे, हे डॉल्स हाऊस या नाटकातून इब्सेन या नाटककाराने भेदकपणे सांगितले. स्वच्छंदवादाच्या काळात जे साहित्य फक्त कल्पनाविश्वात रमलेले होते आणि ज्याने वास्तव जीवनाकडे पाठ फिरवलेली होती, त्याला वास्तवतेचे भान देण्याचे काम बेन जॉन्सन, मोलियर, बर्नार्ड शॉ, गॅल्सवर्दी अशा अनेक नाटककार व लेखकांनी केले. जीवनाला सामोरे जाणे, त्याचे यथातथ्य व सूक्ष्म चित्रण करणे व सत्य कितीही कटू असले तरी त्याचा अंगीकार करणे ही जाणीव ठेवूनच या संप्रदायातील लेखकांनी साहित्यनिर्मिती केली. वास्तववादाचा साहित्यावरील परिणाम. वास्तववादी लेखनाचा प्रारंभ प्रथमतः कथा कादंबऱ्यामधून होऊ लागल्याचे दिसते. झोला, डिकन्स, हार्डी, गॉर्की, डोस्टोव्स्की इत्यादी नावे वास्तववादी साहित्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. पूर्वीचे कथा कादंबरीकार सज्जन आणि दुर्जन अशी विभागणी करूनच व्यक्तिदर्शन घडवीत. पण एकाच व्यक्तीच्या ठिकाणी सुजनत्व व दुर्जनत्व हे दोन्ही विशेष असतात, हे ओळखून वास्तववादी लेखकांनी तसे चित्रण करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्ष जीवनात माणसांचा ज्या प्रकारचा अनुभव आपल्याला येतो, तशीच माणसे साहित्यातही दिसू लागल्याने ती वाचकाला प्रत्ययकारी वाटू लागली. इब्सेनमुळे नाट्यसृष्टीतही मोठेच परिवर्तन झाले. वास्तव जगाचा हुबेहूबपणा जास्तीत जास्त प्रमाणात रंगभूमीवर आला.
नाटकातील कथावस्तूचा दीर्घ कालखंड आणि स्थलांचे वैचित्र्य किंवा त्यांची गर्दी या गोष्टी वास्तवतेला धरून नाहीत, असे आता नाटककारांचे मत बनले. त्यामुळे प्राचीन ग्रीक नाटककारांनी ठरविलेले स्थल काल ऐक्याचे संकेत पुन्हा प्रतिष्ठा पावू लागले. नाटकाच्या संवादासाठी कृत्रिम व अलंकारिक भाषा पूर्वी योजली जाई, त्या जागी आता सुटसुटीत व नित्य व्यवहारातली वाक्ये वापरली जाऊ लागली. विटमन, हाउसमन, मेसफिल्ड, गिबन्स यांच्या कविता या दृष्टीने लक्षात घेण्यासारख्या आहेत. या कवींनी अलंकारांचा सोस बाळगलेला नाही, छंदांची बंधने सैल केली. वक्रोक्तीपेक्षा स्वभावोक्तीकडे त्यांचा कल दिसू लागला. पूर्वी काव्य कोणत्या विषयावर लिहायचे याचे काही विषय ठरलेले असत, पण आता दैनंदिन जीवनातील बरे किंवा वाईट सर्व प्रकारचे अनुभव काव्याचा विषय होऊ लागले. वास्तववादाच्या दोन संज्ञा प्रवाह वास्तववादी संप्रदायात हळूहळू दोन वेगवेगळे प्रवाह दिसू लागले. जीवनातील जे दुःखी आहेत, पीडित, असहाय्य किंवा दलित आहेत त्यांचे चित्रण साहित्याने करावेच, पण ते करताना लेखकाने तटस्थ असावे. आपल्या व्यक्तिगत भावनांना त्यात स्थान देऊ नये या वृत्तीचा एक प्रवाह दिसू लागला. स्तंधाल यांच्या मते साहित्य आरशासारखे असावे. वास्तवात जसे असेल तसे लेखन तर करायचेच, पण त्यात आपले काही रंग मिसळायचे नाहीत अशी अलिप्तवादी भूमिका घेणारे पुष्कळ वास्तववादी लेखक दिसून येतात. याउलट दलितांचे किंवा शोषितांचे वर्णन करताना लेखकाची त्या वर्गाबद्दलची तळमळ आणि सहानुभूती दिसली पाहिजे असा मतप्रवाहही वास्तववादी साहित्यात दिसू लागला. अनेक रशियन कथा कादंबरीकार या वळणाचे साहित्य निर्माण करू लागले असे दिसते. निर्विकारपणे केलेले वर्णन ते यथार्थवादी नॅचरलिस्ट, सहानुभूतीचा स्पर्श असलेले वर्णन ते वास्तववादी रिॲलिस्ट अशा दोन संज्ञाही वापरात येऊ लागल्या. तटस्थता आणि सहानुभूतीचा एकांगीपणा, तटस्थपणा आणि सहानुभूतीचा आग्रह याला वास्तववादाच्या संदर्भात एकांगीपणाच म्हटले पाहिजे. या मुद्द्याचे तपशीलवार विवेचन साहित्यविचार या ग्रंथात प्रा. व्हा. कुलकर्णी यांनी केले आहे. छायाचित्र किंवा आरसा ही प्रतिमाने जी यासंदर्भात वापरली जातात ती काहीशी चकवणारीच आहेत. चित्रकाराच्या कौशल्याचा परिणाम छायाचित्रावरून नक्कीच दिसून येतो. एखाद्या वस्तूचे कलात्मक छायाचित्रही असू शकते आणि कलाहीन छायाचित्रही असू शकते. आरशाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. मुळात आरसा निर्विकार असतो, पण आरशातील प्रतिबिंबाला एक चौकट प्राप्त होत असल्यामुळे वास्तवातळे आपण आरशामध्ये काही प्रमाणात तरी वेगळे दिसतो. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही की कॅमेरा काय किंवा आरसा काय ही निर्जीव साधने आहेत. माणसाच्या विशेषतः प्रतिभावंतांच्या मनाबद्दल या निर्जीव वस्तूंची कल्पना करणे चुकीचे ठरते. प्रतिभावंत हा मूलतःच अधिक संवेदनशील, अधिक भावनाशील असा असतो. त्याने कितीही अलिप्त व्हायचे म्हटले तरी त्याच्या मनाचे व्यापार त्याला तसे करू देणार नाहीत. वाचकाच्या निर्णय करण्याच्या स्वातंत्र्यावर लेखकाने आपले मत लादू नये. एवढ्या अर्थाने तटस्थ किंवा अलिप्त हे शब्द वापरायचे असतील तर काही हरकत घेण्याचे कारण नाही, पण या अलिप्ततेला अवास्तव महत्त्व देणे हे चुकीचे ठरते यात शंका नाही. वास्तववादातील सहानुभूतीच्या घटकाबद्दलही शंका निर्माण होतात. जे पददलित, असहाय्य, शोषित असे समाजाचे घटक असतात त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगून लेखकाने चित्रण करावे आणि वाचकांच्याही मनात त्यांच्याबद्दल सहानुभूतीच निर्माण होईल असा परिणाम साधावा. असे येथे घडलेले असेल तेच वास्तववादी लेखन होय, असे या विचाराच्या लोकांना वाटते. या विचारात तथ्य आहे, पण अशा पद्धतीने लिहील तोच वास्तववादी लेखक असे म्हणण्यात मात्र दुराग्रह आहे. असे म्हटले पाहिजे.
कलानिर्मितीच्या क्षणी कलावंताच्या मनावर जर अशी बाह्य दडपणे असतील तर त्यांच्या हातून उत्कृष्ट निर्मिती होईलच असे म्हणता येत नाही. त्यामुळे कलेचे स्वतंत्र स्थान निकालात निघते आणि प्रचाराचे केवळ एक साधन म्हणूनच साहित्याकडे पाहण्याची वृत्ती बळावते. जीवन जसे आहे तसे ते जास्तीत जास्त अकृत्रिमपणे व प्रामाणिकपणे चित्रित करावे असे वाटणारे साहित्यिक मोठ्या प्रमाणावर निश्चितच असतात. त्यांच्यावर कोणत्याही कारणासाठी या किंवा त्या प्रकारचे दडपण आले तर त्यात साहित्याची हानी होतेच, पण पर्यायाने समाजाची व संस्कृतीची हानी आहे यात शंका नाही. मराठी साहित्य आणि वास्तववादाच्या संदर्भात विचार करता प्राचीन काळात आपल्याकडे अशी दृष्टी होतीच असे म्हणता येत नाही. पण तुकाराम, रामदास यासारख्या संतांच्या अभंगवाणीतून तत्कालीन समाजाचे वास्तव दर्शन घडू शकते. बखर वाङ्मय, पोवाडे, लावण्या यासारखे शाहिरी वाङ्मय यातून क्वचित वास्तव वर्णनाच्या छटा दिसू शकतात. पण आजच्याप्रमाणे वास्तववादी जाणीवेने प्राचीन काळात कुणी लेखन केले असेल असे म्हणता येत नाही. अर्वाचीन काळात 19व्या शतकात हरिभाऊंच्या पूर्वी लोकहितवादी आणि विशेषतः ज्योतिबा फुले यांच्या लेखनात वास्तवतेच्या खुणा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. लोकहितवादींनी तत्कालीन समाजाच्या निष्क्रियतेचे आणि दांभिकतेचे प्रभावी चित्रण आपल्या निबंधांमधून केले. ज्योतिबा फुले यांनीही गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, तृतीयरत्न यासारख्या पुस्तकांद्वारे तत्कालीन दीन दुबळ्या वर्गाचे अतिशय यथातथ्य आणि भेदक दर्शन घडविले आहे. जाणीवपूर्वक वास्तववादी दृष्टीने ललित लेखन करणारा पहिला लेखक म्हणून हरिभाऊ आपटे यांचेच नाव घ्यावे लागते. त्यांचे एकूण ऐतिहासिक लेखन जरी दृष्टीआड केले तरी त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या वास्तववादी दृष्टिकोनाच्या बाबतीत निःसंशय प्रभावी ठरल्या आहेत. काळ तर मोठा कठीण आला यासारख्या कथेच्या द्वारे हरिभाऊ आपल्या पांढरपेशा जगाच्या पलीकडेही जाताना दिसतात. गो. ब. देवल याचे शारदा हे नाटक हा वास्तववादी लेखनाचा नाट्यसृष्टीतील पहिला महत्त्वाचा आविष्कार होय. पाश्चात्य साहित्य जगतामध्ये सौंदर्यवादी साहित्याचा प्रभाव क्षीण झाल्यावर मग वास्तववादी लेखन प्रबळ होत गेलेले दिसते. मामा वरेरकर आणि डॉ. श्री. व्य. केतकर यांनीही पांढरपेशा वर्गाच्या चौकटीबाहेर जाण्याचे आणि त्या वेगळ्या जगाचे वास्तव दर्शन घडविण्याचे काम निश्चितच केले. दलित साहित्यामध्ये दया पवार, बाबूराव बागुल, शंकरराव खरात, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने आदी साहित्यिकांनी वास्तववादी लेखन केले. ग्रामीण साहित्यामध्येही रा. र. बोराडे, उद्धव शेळके, आनंद यादव, राजन गवस या साहित्यिकांनी वास्तववादी लेखन करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी साहित्यातही वास्तववादाच्या खुणा सापडतात. मराठी वास्तववादी साहित्याचे गुणदोष अर्वाचीन मराठी साहित्याचे अवलोकन केले तर वास्तववादाचा प्रभाव मराठी साहित्यावर पडला आहे असे म्हटले तरी अमुक एक लेखक वास्तववादी म्हणून निखालसपणे मानला जाईल असे वाटत नाही. फडक्यांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये दृक प्रत्यय देण्याचे सामर्थ्य मोठे आहे, पण विशिष्ट वर्गाचेच कलाचतुर आणि स्वप्नरंजनात्मक वर्णन करण्यात फडके रमत असल्यामुळे रोखठोक वास्तवाला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. दीनदुबळ्यांचे, त्यांच्या असहाय्य जीवनाचे वर्णन करण्याची वृत्ती खांडेकरांच्या ठिकाणी आहे, पण त्यांच्या भाबड्या मानवतावादामुळे आणि कृत्रिम कोटीबाजपणामुळे तेही वास्तवाचे दर्शन घडवू शकत नाहीत. हीच स्थिती कमीअधिक प्रमाणात ग. त्रेय. माडखोलकर, आचार्य अत्रेची, व्ही. जोशी, य. गो. जोशी, ना. ह. आपटे इत्यादी प्रथितयश लेखकांची म्हणता येते. कळ्यांचे निःश्वास आणि बळी यासारखे लेखन करणाऱ्या विभावरी शिरूरकर या वास्तवाला सामोरे जाण्याची
क्षमता असलेल्या महत्त्वाच्या लेखिका ठरतात. मात्र त्यांचे लेखन कलात्मकदृष्ट्या प्रत्येक वेळी सरस झाले आहे असे म्हणता येत नाही. श्री ना. पेंडसे, व्यंकटेश माडगुळकर, गो. नि. दांडकेर, उद्धव शेळके यासारख्या अनेक लेखकांनी 1950च्या सुमारास प्रादेशिक लेखन केले. काही लेखकांनी कलात्मकदृष्ट्या यशस्वी लेखन केले, पण त्यातील वास्तववादालाही कोणत्या ना कोणत्या प्रकारची मर्यादा पडलेली दाखवता येते. जे नवसाहित्य म्हणून ओळखले जाते त्यात वास्तववादाला लक्षणीय स्थान असले तरी नवसाहित्यात इतर अनेक प्रवृत्तीही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. दलित साहित्याचा प्रवाह मराठी साहित्यात स्पष्टपणे दिसू लागल्यानंतर त्यातही वास्तववादाच्या खुणा आढळतात यात शंका नाही. मात्र दलित साहित्याच्या इतर अनेक प्रेरणा आहेत. केवळ वास्तववादासाठी दलित साहित्य निर्माण होते असे म्हणता येत नाही. ग्रामीण साहित्याच्या संदर्भातही हाच विचार पुढे येतो. एकंदरीने हरिभाऊंच्या काळापासून वास्तववादाचे दर्शन मराठी साहित्यातून घडत असले तरी निखळ वास्तववादी अशी लेखनकृती क्वचितच दाखवता येते आणि वास्तववाद ही ज्याने जीवननिष्ठा मानली आहे असा लेखकही अभावानेच दिसतो. पाश्चात्य वास्तववादाच्या मर्यादा पाश्चात्य जगातही वास्तववादाला कायमचे मानाचे स्थान मिळाले आहे असे म्हणता येत नाही. दोस्टोव्स्की या प्रसिद्ध रशियन कादंबरीकाराला तर वास्तववाद हा शब्द फसवा आहे असे कालांतराने वाटू लागले. त्याच्या मते वास्तवाचे खरे ज्ञान माणसाला अगम्यच असते. फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रज्ञाच्या मते वास्तवता जाणीवेत नव्हे तर नेणीवेत प्रकट होते. वास्तववाद साहित्याला साध्य न मानता साधन मानतो. वास्तववादाच्या नावाखाली प्रचारी लेखनाला राजरोसपणे मिरवता येते आणि जीवनाचे सर्वांगीण दर्शन वास्तववाद घडवू शकत नाही. अशा प्रकारचे आक्षेप वास्तववादावर घेतले गेले आहेत. त्यामुळे सौंदर्यवादाची प्रतिक्रिया म्हणून 19व्या शतकाच्या शेवटी वास्तववादाचा मोठा बोलबाला झाला असला तरी कालांतराने या वादाच्या विरोधी असेही सूर उमटलेले दिसतात. 4. अस्तित्ववाद एक्झिस्टेन्शियलिझम. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास या वादाचा उगम झाला आणि त्याचा प्रसारही झपाट्याने झाला. अस्तित्ववाद हा अगदी अलीकडचा असा वाद होय. अस्तित्ववादी म्हणता येईल अशा प्रकारचे काही लेखन आपल्याकडेही होऊ लागले आहे. इतर वाङ्मयीन वादांच्या मानाने अस्तित्ववाद मात्र अतिशय लवकर आपल्याकडे पोहोचला. मानवाचे या सृष्टीत असणे व त्याच्या असण्याचा अर्थ विशद करणे असे एक भव्य परिमाण अस्तित्ववाद या संकल्पनेला आहे. सामान्यतः डॅनिश तत्त्वज्ञ सोरेन किर्कगार्द 1813 ते 1855 या तत्त्वज्ञानापासून अस्तित्ववादाचा प्रचार सुरू झाला. फ्रेडरिक नीत्शे, कार्ल यास्पर, मार्टिन हायडेगर, जिया पॉल सार्त्र, आल्बेर काम्यू, निकोलस बर्देयाव्ह, गाब्रिएल मार्सेल या विचारवंतांनी अस्तित्ववादी विचारसरणीची मांडणी केली आहे. किर्कगार्ड या अस्तित्ववादी विचारवंताच्या मते या जगात मनुष्य प्राणी हाच फक्त असतो, बाकीची सर्व सृष्टी असून नसते. कारण अस्तित्व या संकल्पनेत मानवी कृतीला महत्त्व आहे. अस्तित्ववादामधील असणे या कल्पनेत व्यक्तीने स्वतःला घडविण्यासाठी स्वतःची स्वतंत्रता, स्वावलंबन आणि सामर्थ्य यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. अस्तित्ववादी विचारवंतांना मानव प्राणी हा परमेश्वराच्या हातातील बाहुले वाटत नाही. माणसाचे स्वातंत्र्य सुखावह नाही, ते अटळ अपरिहार्य आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे त्याला मिळालेली सजाच आहे. अशा स्वरूपाच्या विचारांचा प्रत्यय अस्तित्ववादी संप्रदायातून व्यक्त होतो. अस्तित्ववादाचे स्वरूप अस्तित्ववादाच्या निर्मितीस युद्धजन्य परिस्थिती प्रामुख्याने कारणीभूत झाली. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन सुखी होईल ही अपेक्षा फोल ठरलीच.
पण 2 महायुद्धांमुळे विज्ञान किती संहारक ठरले आहे व मानवी जीवन किती असह्य बनले आहे, याची सर्व जगाला प्रचिती आली. जीवनाबद्दलची वैफल्याची व आत्यंतिक नैराश्याची भावना विशेषतः तरुण पिढीत बळावू लागली व त्यातूनच अस्तित्ववादाचा उदय झाला. मानवाच्या भवितव्याचा विचार 19व्या शतकातील तत्त्वज्ञ करू लागले होतेच. जर्मन तत्त्ववेत्ता नीत्शे आणि डॅनिश तत्त्ववेत्ता किर्कगार्द यांचे विचार अस्तित्ववादी विचारसरणीला पुष्कळच जवळचे असे आहेत. मृत्यू हाच मानवी जीवनाचा अंतिम टप्पा होय. मानवी जीवन अनाकलनीय असून पुष्कळदा ते अर्थशून्य वाटते. आपण कोठून निघालो, कोठे आहोत व कोठे जायचे आहे याचा पत्ताच लागत नाही असे नीत्शे यांनी उद्गार काढले आहेत. आपल्या धार्मिक, सांस्कृतिक व नैतिक समजुती माणसांच्या सहज प्रवृत्तींना दडपतात व त्याच्या व्यक्तिविकासाला जाचक व मारक ठरतात, असे किर्कगार्द यांनी म्हटले आहे. अस्तित्ववाद्यांच्या मते सार्वत्रिक स्वरूपाची नीतिविषयक मूल्ये नियम नाहीत आणि त्यामुळे नीतिशास्त्रही नाही. 20व्या शतकातील भीषण भवितव्याची चाहूल या तत्त्ववेत्त्यांना आधीच लागली होती, असे म्हटले पाहिजे. पहिल्या महायुद्धानंतर मार्टिन हियदेगर व कार्ल जॅस्पर यांच्या बिईंग इन टाइम व फिलॉसॉफी या ग्रंथांमध्ये अस्तित्ववादाच्या खुणा दाखवता येतात. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी जीवनाचे रहस्य त्यामुळे उलगडले गेले नाही आणि निराश होऊन आपण अध्यात्माकडे वळलो तर तथे सर्वत्र गूढतेचे धुके पसरलेले आहे व सर्व गोष्टी केवळ अनुमानावर अवलंबून आहेत. तेव्हा मार्ग कोणताही पत्करला तरी आपल्या हाती काहीच लागत नाही असा या लेखकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे फक्त आपले असणे, अस्तित्व हेच काय ते महत्त्वाचे आहे असे या लेखकांना वाटते. अस्तित्ववादाचा खरा पुरस्कर्ता जॉन-पॉल सार्त्र हा मानला जातो. बीइंग अँड नथिंगनेस या त्यांच्या ग्रंथात अस्तित्ववादी विचारसरणी विस्ताराने मांडली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार देहधारणेनंतर चैतन्याचा कॉन्शियसनेस उदय होतो व शरीराची गती थांबताच चैतन्याचाही लोप होतो. मृत्यू म्हणजे केवळ शून्यावस्थाच होय. ईश्वर किंवा आत्मा या गोष्टी निरर्थक आहेत. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या कल्पनांमध्येही काही तथ्य नाही. आजवरच्या धर्मगुरूंनी या भ्रामक कल्पना पुढे करून आपली फसवणूक केली आहे. वास्तविक माणसाला स्वच्छंदपणे जगण्याचा अधिकार अबाधित असला पाहिजे. मृत्यू ही एक अटळ गोष्ट आहे, त्यामुळे त्याला न बिचकता सामोरे गेले पाहिजे. जे जीवन माणसाला प्राप्त झाले आहे ते नीती अनीतीच्या फसव्या बंधनांनी जखडून न टाकता स्वतःच्या अनुभवाचे वैचित्र्यपूर्ण असे जीवन आपण उत्कटपणे जगले पाहिजे. नैसर्गिक प्रवृत्तीच्या मुक्त संचारानेच व्यक्तीला सत्याचा अनुभव येईल व मुक्ती मिळेल असे अस्तित्ववाद्यांना वाटते. पण सत्याचे स्वरूप काय व मुक्ती मिळेल म्हणजे तरी काय हे अस्तित्ववादी निश्चितपणे सांगू शकत नाहीत. अस्तित्ववाद्यांचे असे हे तत्त्वज्ञान आहे. पण जगात सर्व काही असंबद्ध आहे हीच या संप्रदायाची मूळ विचारसरणी असल्याने त्यांच्या प्रतिपादनात सुसंगती शोधणे कठीण आहे. सार्त्र आणि कामू हे दोघे या संप्रदायाचे आघाडीचे लेखक होत. इन कॅमेरा, द फ्लाइश प्रॉस्टिट्यूट, इन द मेस, द आउटसाइडर इत्यादी अनेक साहित्यकृती या संप्रदायाच्या गाजलेल्या कृती म्हणून ओळखल्या जातात. भारतीय अस्तित्ववाद. मराठी साहित्यामध्ये गेल्या 2-3 दशकांमध्ये अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तशी अस्तित्ववादी विचारसरणीची ओळख आपल्याला नवीन नाही. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल आव्हानात्मक भूमिका घेणारी निरीश्वरवाद्यांची परंपरा भारतात प्राचीन काळातही होतीच. पुनर्जन्म, स्वर्ग, मोक्ष आणि ईश्वर हे सर्व खोटे आहे, त्याज्य आहे असे मानणारा आणि केवळ स्वतःच्या बुद्धीला प्रमाण मानणारा चार्वाक हा अशा विचारसरणीचा आद्य प्रवर्तक म्हणता येईल.
अर्थातच चार्वाकाच्या काळातील परिस्थिती व त्याने तत्कालीन धर्ममातंडांना दिलेले आव्हान आणि आजची परिस्थिती व आजच्या अस्तित्ववाद्यांची भूमिका ते वैफल्यग्रस्त असल्यामुळे नकारात्मक बनली आहे असे जाणवते. आपण त्रिशंकुसारखे आहोत अशी निराधार मनस्थितीच अस्तित्ववादी प्रामुख्याने व्यक्त करताना दिसतात. चार्वाकाचा दृष्टिकोन मात्र जीवन बेडरपणे प्रामाणिकपणे व उपभोगासाठीच जगण्याचा होता. पण भिन्न काळ व भिन्न परिस्थिती यामुळे ही तुलना विस्तृत प्रमाणात होऊ शकत नाही. मराठी साहित्य आणि अस्तित्ववाद. स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यावर अनेक वादांचा एकाच वेळी काहीसा संमिश्र असा परिणाम झाला आहे. त्यात अस्तित्ववादालाही स्थान आहे. मर्ढेकर व नंतरचे अनेक साहित्यिक यांच्या लेखनात वैफल्यग्रस्त अशी वृत्ती दिसते. परंपरागत नीतिमत्ता, मानवी मूल्ये यांना काही अर्थ नाही या वृत्तीचा प्रभाव वासुनाका या भाऊ पाध्ये यांच्या कादंबरीत किंवा चक्र या जयवंत दळवी यांच्या कादंबरीत दिसून येतो. भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी किंवा भाऊ पाध्ये यांच्या बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर ही कादंबरी या अस्तित्ववादी लेखकांच्या गाजलेल्या कृती होत. आजच्या मानवाची निराधार दिशाहीन भ्रांतचित्त अशी अवस्था या कादंबऱ्यांमधून भेदकपणे प्रकट झाली आहे. त्र्य खानोलकर यांच्या अनेक कादंबऱ्या व नाटके, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांची काही नाटके, अनेक नवकथा यासारख्या साहित्यामध्ये अस्तित्ववादाचा प्रभाव पडलेला असल्यामुळे तसेच यापैकी अनेकांवर भारतीय संस्कृती, भारतीय लोकजीवन व विशेषतः ग्रामजीवन यांचाही ठसा उमटला असल्यामुळे अमुक एक लेखक किंवा अमुक एक कलाकृती ही फक्त अस्तित्ववादी आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. दिलीप चित्रे, कमल देसाई, किरण नगरकर, विलास सारंग, वसंत आबाजी डहाके या लेखक कवींच्या साहित्यकृतींमध्ये परात्मभाव, ॲब्सर्डिटी, चिंता, व्याकुळता अशी काही अस्तित्ववादाची वैशिष्ट्ये दाखवता येतील. तथापि मराठी साहित्य क्षेत्रात अस्तित्ववादी विचारांचा प्रभाव अत्यल्प आहे असेच म्हणावे लागते. सारांश साहित्यातील संप्रदायांच्या वरील विवेचनानंतर असे म्हणता येते की गेल्या शतकभरातील आणि विशेषतः 20व्या शतकातील बदलत्या मानवी जीवनामुळे हे सर्व वाङ्मयवाद निर्माण झाले. त्यामुळे मानवी जीवनातील नीतितत्त्वे आणि शिवत्वाची संकल्पना याचाही विचार या संप्रदायाच्या प्रवर्तकांनी केलेला असल्यामुळे या सर्व नवीन वादांचा संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अभिजातवादी विचारसरणीशीही पोचतो. या सर्व संप्रदायांमध्ये अभिजातवाद, स्वच्छंदवाद व वास्तववाद हे विशेष महत्त्वाचे म्हटले पाहिजेत. कारण काही संप्रदाय गेल्या 1-2 शतकातच उद्भवलेले आहेत. पण या 3 संप्रदायांमागील मूलभूत प्रेरणा या मात्र पुरातन काळापासून उद्भवलेल्या आहेत. पण या 3 संप्रदायांमागील मूलभूत प्रेरणा या मात्र पुरातन काळापासून नक्कीच अस्तित्वात होत्या. त्यामुळेच या 3 संप्रदायांना प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी त्रिनेत्र असा शब्द योजला आहे. प्रत्येक नवीन वादाची निर्मिती एक प्रकारच्या झगड्यातून उद्भवलेली दिसेल. प्रतिभावंतांचे चैतन्यपूर्ण मन नित्य नवीन कलाकृती करण्यासाठी धडपडत असते. त्यामुळे ठोकळेबाज संकेत त्याच्या वृत्तीला कधीच मानवत नाहीत. मानवी जीवनातील विविध परिवर्तनांचा परिणाम झाल्यानेच कोणत्याही संप्रदायाचा उत्कर्ष किंवा अपकर्ष झाल्याचे दिसून येते. अर्वाचीन मराठीत थोड्या कालावधीत युरोपातील अनेक संप्रदाय येथील जीवनातील स्वाभाविक क्रियाप्रतिक्रियांमधून निर्माण झाले असे जाणवत नाही. सर्वसामान्य मराठी वाचक मात्र साहित्यातील संप्रदायांबाबत अनभिज्ञ आहे. 2.4 शब्दार्थ व टिपा औचित्यहीन, उचित अथवा आशयानुरूप नसलेले, कल्पनारम्य, वास्तवतेचे अधिष्ठान नसलेले, उन्नत, विकसित संत, पंत आणि तंत, संतांनी
पंडित कवींनी आणि शाहिरांनी लिहिलेले शब्दालंकारांचे स्तोम. शब्दालंकारांविषयी आसक्ती वैगुण्य, दोष यथातथ्य, जसेच्या तसे पलायनवादी साहित्य, वास्तवतेकडे दुर्लक्ष करणारे ऐंद्रिय संवेदना, पंचेंद्रियांच्या द्वारे कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा प्राप्त होणाऱ्या संवेदना सांगोपांग, परिपूर्ण निरीश्वरवादी, परमेश्वराचे अस्तित्व न मानणारे परात्मभाव, जीवनाबद्दलची अलिप्त वृत्ती अनभिज्ञ, अज्ञानी मुंगीपणा. 2.5 समारोप साहित्यातील संप्रदाय. या प्रकरणात आपण अभिजातवाद, सौंदर्यवाद, वास्तववाद आणि अस्तित्ववाद या साहित्य संप्रदायांचा परामर्श घेतला. साहित्यातील संप्रदाय ही संकल्पना आधुनिक असून संप्रदाय हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने योजला जातो. मानवी समाजात असणारे आदर्श आणि त्याविरुद्धची बंडखोरी यातून सर्व संप्रदायांची निर्मिती झाली आहे. एकाच संप्रदायामध्ये आणि त्या संप्रदायामध्ये लिहिणाऱ्या लेखकाच्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या संप्रदायांचा एकाचवेळी प्रत्यय येतो. अभिजातवादी संप्रदायामध्ये भारदस्तपणा आणि प्रमाणबद्धता, परंपरांबद्दल अभिमान आणि नीतिवादी दृष्टिकोन तसेच तत्त्वचिंतनात्मकता, संयम, प्रौढपणा अशा अनेक वैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो. प्राचीन व अर्वाचीन मराठी साहित्यात अत्यल्प प्रमाणात अभिजातवादाचे दर्शन घडते. अभिजातवादाच्या यांत्रिक साचेबंदपणामुळे व अतिरेकी दुराग्रहामुळे या वादाची प्रतिक्रिया म्हणून सौंदर्यवादाचा उदय झाला. या संप्रदायाला तरुण मनाचा व स्वच्छंदवादी संप्रदाय असे म्हटले गेले. निसर्गप्रेम, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे आकर्षण, उत्कट भावनेचा सहजस्फूर्त आविष्कार, आत्मकेंद्रितता, स्वैर कल्पनाशक्तीचा विलास, गूढरम्यतेचे आकर्षण, हळवेपणा, हुरहुर, स्वप्नरंजन, बंडखोरपणा ही सौंदर्यवादी संप्रदायाची वैशिष्ट्ये आहेत. तथापि, अतिरेकी सौंदर्यवादाच्या प्रतिक्रियेतून वास्तववादी संप्रदायाची निर्मिती झाली. औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक प्रगती, वाढता जीवनसंघर्ष, मार्क्सवादी विचारसरणी यांच्या प्रेरणेतून वास्तववादी साहित्याची निर्मिती होऊ लागली. जागतिक महायुद्धातून निर्माण झालेल्या समस्या, त्यातून निर्माण झालेले वैफल्य व निराशा, मानवी अस्तित्वाला चालेले मुंगीपण या सर्वांमधून अस्तित्ववादी संप्रदाय निर्माण झाला. जीवन अशाश्वत, असंबद्ध असून कोणताही जीवनमार्ग पत्करला तरी मानवाच्या हाती काहीच लागल नाही, अशी विचारसरणी या संप्रदायाद्वारे व्यक्त झाली आहे. कालखंडानुरूप मानवी जीवन आणि त्या जीवनाची स्थिती गतीवरील संप्रदायांमधील साहित्यात व्यक्त झाली असली तरी सर्वसामान्य वाचक मात्र साहित्यातील संप्रदायांबाबत अनभिज्ञ आहेत. 2.6 सरावासाठी प्रश्न 1. वस्तुनिष्ठ प्रश्न अ. योग्य पर्याय निवडा. 1. ऑरिस्टॉटलने कोणता सिद्धांत मांडला? विरेचन, अस्तित्ववाद, सत्यमूल्य. 2. लेखनातील शिस्त, प्रमाणबद्धता व एकसूत्रीपणा ही कोणत्या साहित्याची वैशिष्ट्ये आहेत? सौंदर्यवादी, अभिजातवादी, अस्तित्ववादी. 3. सौंदर्यवादाला स्वच्छंदवाद हा शब्द कोणी वापरला आहे? पु. शी. रेगे, वसंत पाटणकर, डॉ. रा. शं. वाळिंबे. 4. बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेधरकर. ही अस्तित्ववादी कादंबरी कोणाची आहे? नामदेव ढसाळ, भाऊ पाध्ये, गो. नी. दांडेकर. उत्तर. 1. विरेचन. 2. अभिजातवादी. 3. डॉ. रा. शं. वाळिंबे. 4. भाऊ पाध्ये. ब. चूक की बरोबर ते लिहा. 1. र. व्हा. दिघे यांना स्वच्छंदवादी कादंबरीकार म्हणता येईल. 2. परात्मभाव, निरर्थकता, चिंता, व्याकुळता ही अभिजातवादी संप्रदायाची वैशिष्ट्ये आहेत. 3. डार्विनने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला.
विभावरी शिरूरकर यांच्या बळी आणि कळ्यांचे निश्वास या लेखनात सौंदर्यवादाच्या खुणा आढळतात. उत्तर: 1 बरोबर, 2 चूक, 3 बरोबर, 4 चूक. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. 1 माणसाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे त्याला मिळालेली सजाच आहे, असा विचार संप्रदायाचा आहे. 2 या संप्रदायास चैतन्यदायी मनाचा संप्रदाय असे म्हटले जाते. 3 सौंदर्यवादाच्या अतिरेकातून या संप्रदायाची निर्मिती झाली. 4 अभिजातवाद, सौंदर्यवाद व वास्तववाद यांनी त्रिनेत्र असे म्हटले आहे. उत्तर: 1 अस्तित्ववादी, 2 सौंदर्यवाद, 3 वास्तववाद, 4 श्री के क्षीरसागर. योग्य जोड्या जुळवा. 1 प्रा. वा कुलकर्णी. समीक्षेतील नव्या संकल्पना. 2 रा. शं बाळिंबे. साहित्य विचार. 3 वसंत पाटणकर. साहित्यातील संप्रदाय. 4 मनोहर जाधव. वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशी. साहित्यशास्त्र. स्वरूप आणि समस्या. उत्तर: 1 2 3.3 इ. एका वाक्यात उत्तरे द्या. 1 प्रा. ना. सी. फडके कोणत्या वाङ्मयीन वादाचे पुरस्कर्ते होते? 2 सौंदर्यवादाच्या संदर्भात रुसोने समाजाला कोणते आवाहन केले? 3 सोरेन किर्कगार्द या तत्त्ववेत्त्याने कोणती विचारसरणी मांडली? 4 भावसौंदर्याकडे कोणत्या संप्रदायाच्या साहित्यिकांनी दुर्लक्ष केले? उत्तर: 1 प्रा. ना. सी. फडके कलेसाठी कला या वाङ्मयीन वादाचे पुरस्कर्ते होते. 2 रुसोने पुन्हा निसर्गाकडे चला असे आवाहन केले. 3 सोरेन किर्कगार्द या तत्त्ववेत्त्याने अस्तित्ववादी विचारसरणी मांडली. 4 वास्तववादी संप्रदायाच्या साहित्यिकांनी भावसौंदर्याकडे दुर्लक्ष केले. 2 दीर्घोत्तरी प्रश्न. 1 अभिजातवादी साहित्याचे स्वरूप विशद करा. 2 अभिजातवादी संप्रदाय आणि सौंदर्यवादी संप्रदाय फरक स्पष्ट करा. 3 चैतन्यदायी मनाचा संप्रदाय असे सौंदर्यवादास का म्हटले जाते? कारण स्पष्ट करा. 4 सौंदर्यवादाच्या अतिरेकातून वास्तववादी संप्रदायाची निर्मिती झाली, या विधानाची सत्यता पटवा. 5 अस्तित्ववादी संप्रदायाचा उदय आणि स्वरूप सोदाहरण स्पष्ट करा. 3 टिपा लिहा. अभिजातवादी संप्रदायाची वैशिष्ट्ये, संस्कृत साहित्य आणि अभिजातवाद यांचे नाते. 08 सौंदर्यवादाच्या उदयाची कारणे. सौंदर्यवादी संप्रदायाची लक्षणे. वास्तववादी संप्रदायाचे स्वरूप. मराठी साहित्यातील अस्तित्ववादाचे प्रतिबिंब.